का दोघं पण या हे वाचक संत मायबापाच्या कृपेने सुंदर प्रकारची कथा नागबाबा सांगू लागलेले. कथेचा प्रसंग असा गोड आहे. नागबाबा सांगतात की रावणाने अशा पद्धतीने ज्यावेळी विभीषणाला मारण्यासाठी ब्रह्मशक्ती त्या ठिकाणी सोडलेली आहे. शक्ती सोडल्याच्या नंतर त्या उसळत्या भजने आकाशामध्ये असा तशा पद्धतीनं बीज करावी तशा पद्धतीने विभीषणाच्या दिशेने येऊ लागलेले आहे. लक्ष्मणा सुद्धा सावचित होऊन सटे चक्रीपात हे दामिनी लंकानाथ करी चढत देता. नागबाबा सांगतात लक्ष्मण सावचित आहे. जोपर्यंत आपल्या लक्षात मन सावचित असतं एकाग्र असतं मनामध्ये रावणाने विचार केलेला आहे की लक्ष्मण जोपर्यंत सावध आहे तोपर्यंत आपण ब्रह्मशक्ती जरी टाकली तर निरार्थक जाणार आहे असा विचार रावण मनामध्ये सुरू राखलेला आहे. लक्ष्मण विराटी गाडा आत्मसंधानी केली लढा शक्ती येऊन दी अंगाकडा लागले वेडा लंकेशा. लक्ष्मण निद्रावीर आहे प्रबळ आहे. मनामध्ये विचार केलेला रावणाला की अशा पद्धतीने आपल्यावर जर ही ब्रह्मशक्ती जर आपण लक्ष्मणावर टाकली तर तो आपल्याकडे येऊ देणार नाही. तीक्ष्ण बाण टाकेल आणि ब्रह्मशक्तीला अशा पद्धतीने दूर करेल असं मनामध्ये विधी त्या ठिकाणी रावणाच्या वाटू लागले. लक्ष्मण पडाव्या छळ करी लंकानाथ रणी मानला रघुनाथ राक्षस घातक मनामध्ये रावण विचार करू लागला आपण काहीतरी दुप्पट केलं पाहिजे. बरं राक्षस लोकांचं कामाच आहे ते चारण मारण स्तंभन मोहन वशीकरण विचार आणि आपण अशा पद्धतीने छळ करावा रामाला अशा पद्धतीने मारावं छळ करून असा दुष्ट विचार रावण मनामध्ये करू लागला. रावणाच्या निजबानी राम पडला रणांगणी लक्ष्मण ऐकता हे वाणी काया वाचा मनी कळलेला. राम रणांगणामध्ये विकळ पडलेले अशी कानावर कोणीतरी बातमी सांगितली आणि लक्ष्मणाला त्या ठिकाणी भय निर्माण झालं आणि ते सिद्ध
अवस्थेमध्ये त्या ठिकाणी विकळ अवस्थेमध्ये लक्ष्मणजी त्या ठिकाणी पडलेले आहे. मन झाले चिंत धनुष्यकर गेला मत रामिले अति दुखित औषधी पात आदळला. कारण मन सचिंत झालं, काळजी वाटू लागलेली आहे लक्ष्मणाला. आपले भाऊ पडलेत असं कोणीतरी सांगितलं आणि म्हणून सुचिंत म्हणजे काळजी मनामध्ये वाटली. मन निश्चित झालं, धनुष्य हातातलं कळालं आणि लक्ष्मण अशा पद्धतीनं अशा चिंतातूर अवस्थेमध्ये असताना तिकडून ब्रह्मशक्ती हृदयाच्या ठिकाणी लक्ष्मणाचा लागलेली आहे. शक्ती वेदता हृदयासी राम सुवर्ण स्वमित्रासी शक्ती वेदाला हृदयासी वरकांतीसी लागली. नाथ बाबा सांगू लागलेले, ज्याच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांचं नाव असतं त्याला काय भीती आहे जगतामध्ये. अखंड प्रभूचं राम रामनाम मनामध्ये लक्ष्मणजीचे आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या नयना अखंड चिंतन मनामध्ये लक्ष्मणजीचे आहे. त्यामुळे शक्ती त्या ठिकाणी लागली असेल लोकांना वाटू लागलं, पण ती वर पंग आधरक अशा पद्धतीनं लागल्यासारखं झालेलं होतं. अशा पद्धतीनं नाथबाबा नाम महिमा प्रभूच्या नामाचा महिमा वर्णन करू लागले. जेते श्रीरामाचे स्मरण तेथे सर्वदा विके मरण शक्ती बापली ते गुण वरकांती झालं लागली. जिथं श्रीराम प्रभूचं चिंतन चालतं तिथं कळे काळाचा सुद्धा लाग नाही. शक्ती तर बापुरी आहे आणि ते किती लागणार आहे लागून अशा पद्धतीनं. कारण प्रभू रामचंद्र जगाचे आघात सोसतात, लक्ष्मणाला किती लागणार आहे अशा पद्धतीनं वरपंग रीतीनं लक्ष्मणाच्या ठिकाणी हृदयाच्या ठिकाणी शक्तीचं ठोक त्या ठिकाणी लागलेलं आहे. हाताळी लागताची शक्ती लक्ष्मणकडे पडला सिद्धी देखे कुणी रघुपती कृपामूर्ती दैवरनाम. हृदयाच्या ठिकाणी शक्ती लागलेले विकळ अवस्थेमध्ये लक्ष्मणजी पडलेले प्रभूला त्या ठिकाणी कळवळा म्हणजे मनामध्ये चिंता वाटू लागलेली आहे. आश्रय सर्वती लोचन राम झाला विसन वदन लक्ष्मणाचा गेला प्राण काय आपण करावे. भगवंताला चिंता वाटली, डोळ्यातून अश्रू आले, लक्ष्मणाचा प्राण गेला की काय असं देवाला वाटू लागलं. चिंतातूर अवस्थेमध्ये भगवान झालेले आहे. लक्ष्मण जरी पडल्या जाण श्रीरामाची दुःख दारुण अश्रुधारा सर्वती नयन समस्त वचन बोलत. पहिल्या दृष्टीनं देवाला असं वाटू लागलं लक्ष्मणाचा प्राण गेला की काय, कारण हृदयाच्या ठिकाणी शक्ती लागलेली आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं भगवंताच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले असं लोकांना त्या ठिकाणी लौकिक दृष्ट्या भगवान दाखवू लागले. याची काळजी रटकात शररावणी जानस्त लक्ष्मणा नाही जीवनात जाणून युगात आरंभी. अशा पद्धतीने मनामध्ये विचार केला देवाने, शक्ती जरी लागली तरी लक्ष्मणाचा प्राण जाणार नाही. कारण मनामध्ये माहिती बोला राम लक्ष्मण भगवंताचे अवतार आहेत, युगायुगाई ब्रह्मशक्ताने बहुती भारत आणि म्हणून बाह्य दृष्टीने देव त्या ठिकाणी काय करू लागले रवी मारावा रावण काळ पुरता प्रज्ञी पूर्ण ऐसा खवळा रघुनंदन धनुष्यवान सजोनी. काळ आणि कृतांतला जसा राग यावा तशा पद्धतीने भगवंताला रावणाचा राग आलेला आहे. युद्धासाठी भगवान त्या ठिकाणी तयार होऊ लागले. काय करतात, एका श्रीरामाचे बाण त्या श्रीला चले निवारण त्याने गणपतीला रावण पळे आपण अतिघाते. रावणाला मनामध्ये विचार केला आता अशा पद्धतीने भगवंताने रामरायाने सोडलेले बाण आपल्या पिकांच्या समोर चालणार नाही, म्हणून तिथून रावण त्या ठिकाणी पळालेला आहे. माघार त्या ठिकाणी रावणाने घेतलेली. लक्ष्मणाचे सोगे जाण राम मागले निर्वाण विनिता मान घेईल पुराण दाटे रावण पळे दूरे. रावण दूर पळून जाऊ लागला, कारण मनामध्ये रावणाच्या वाटू लागलेले लक्ष्मणाला आपण पाडलेल्या रणांगणाच्या ठिकाणी आपल्याला जर बाण रामानं सोडले तर आपला टिकाव लागणार नाही, म्हणून रावण तिथून पळून जाऊ लागला. सैन्य मोठी तरी रावण घाटे पोटी रामचर उष्टी सावेना.
सैन्यामध्ये गुप्त रीतीने राहू लागलेल्या तरी सुद्धा मनामध्ये रावणाच्या त्या ठिकाणी भीती वाटू लागली. जैसा का चंड वात वेगा करीत हातात ऐसा रावण सैन्यात सोये पडत अतिराके. आकाशामधले ढग ज्या पद्धतीने वारा सुटल्याच्या नंतर ढग जसे पडून जातात तसं सैन्यातील रावण त्या ठिकाणी पलायन करू लागले. श्रीराम जग जेती न लागे पद्या पाठी रावण सैन्याच्या कोटी अति संकटी राहिला. रावण मनामध्ये विचार करू लागलेला रामरायाचं प्रीत आहे की पळणाऱ्याच्या पाठीमागं भगवान रामराया लागत नाही. ते रावणानं लक्षात ठेवलं आणि तिथून पळ काढले. श्रीरामेने न केला आपण रविमाला रावण रावण सैनी राहिला नमून आपला आपण वाचविले. अशा पद्धतीने भगवान रामरायाने विचार केला रावणाला रणंगणाच्या ठिकाणी मारायचे, परंतु त्या ठिकाणी रावण सैन्यामध्ये गुप्त रूपाने लपून राहिलेला. कधी असता लंकानात विषाद काढले सोनके करावा सावचित अति पुरुषात पयामा. अशा पद्धतीने भगवंताने विचार केला रावण तर गुप्त रूपाने गेला आता दिसत नाही, लक्ष्मणाला सावचित आणि सावधान करावं असा विचार भगवान करू लागला. रावण कोणी रणदेवी राम येऊनी सुमित्रा जवळी शेती भेटली हाते कमळी धरातळी परवेशली. रावण गुप्त रूपाने सैन्यामध्ये लपून बसला. भगवान लक्ष्मणाच्या जवळ आले. शक्ती हृदयाच्या ठिकाणी लागलेली आहे. देवाने हे पाहिलं काय करतात. वैसा सर्व परवेशे वाटली तशी शेती भेटली हाते कमळी हे कोणी वेळी राम घडवली बंधुसने. एखाद्या बिळामध्ये सर्पानं जसा प्रवेश करावा तसं या हृदयरूपी बिळामध्ये शक्तीचा प्रवेश झालेला भगवंतानं पाहिलं. मनामध्ये कळवळा त्या ठिकाणी देवाच्या मनात निर्माण झाला. राम कृपाळू संपूर्ण शक्ती उपडावया जाण वाचवावया लक्ष्मण करी स्पर्शन नसते. देवानं मनामध्ये विचार केला कौतुक अन्यथा कौतुक शक्ती आपल्या ठिकाणी आहे. अमृत हस्तानं शक्ती अशा पद्धतीने उचलून घ्यावी असा विचार त्या ठिकाणी भगवान करू लागले. वेदनी हातयात श्रीराम लावणी हात स्वयंपाक बौद्धवर्जित नानायुक्ती. देवानं मनामध्ये विचार केला आपल्या अमृत हस्तानं त्या ठिकाणी शक्ती काढून घ्यावी हृदयाच्या ठिकाणी लागलेली लक्ष्मणाच्या. अनेक प्रकारचे प्रयत्न भगवान करू लागले. शक्ती उपळताची जाण लक्ष्मणाचा जाईल प्राण एक म्हणती असे आपण सर्वता जाण न करावे. शक्तीमध्ये काय सामान्य आहे का? तीक्ष्ण लोखंडाची शक्ती आहे. ती हृदयाच्या ठिकाणी लागलेली आहे. जर काढली तर पूर्ण रक्तांबात कमी होऊन जाईल, लक्ष्मणाचा प्राण जाईल. तेव्हा असं तुम्ही करू नका असा सल्ला काहीजण त्या ठिकाणी देऊ लागले. रघुपती त्यांच्या उपक्षणी नाना युक्ती शक्ती उपडी निजास्ते कृपामूर्ती कृपाळू. कृपाळू असलेले भगवान रामराया वेगवेगळा उपाय करून शक्ती उपडण्याचा प्रयत्न करू लागले. श्रीरामेला विकाची हात शक्ती झाली दिले हात लक्ष्मणाचे सामर्थ्य आता हात होऊन गेले. देवाच्या अमृत हस्ताचा स्पर्श शक्तीला झाल्यावर शक्तीची शक्ती कमी झाली. लक्ष्मणाला मारावं हे भान सुद्धा शक्तीला राहिलं नाही, त्याची शक्ती कमी होऊन श्रीराम धरुणी हाती सोनीला अशा पद्धतीने ब्रह्मदेवाने वरदान दिलेली ती ब्रह्मशक्ती होती. ब्रह्मदेवाच्या त्या वरदानाला मान दिला आणि शक्ती त्या हृदयाच्या ठिकाणी राहिलेली आहे आणि देवाने अशा पद्धतीचे अनेक प्रयत्न केलेले आहेत. शक्ती उपळताची रघुनंदन यशांची साधनी रावण श्रीरामावरी वर्षे बाण अति दारुण सातोपे. भगवान शक्ती उपडण्याचा प्रयत्न करू लागले तेवढ्यामध्ये रावणानं अनेक बाणांचा वर्षाव भगवंतावर केलेला आहे. पुंडलिकावर ध्यान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय.
तुम्ही एक दोन आधी वाचून घेऊन म्हणजे कसं करतो ते नाहीच म्हणजे बाली